सांगली जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 37 गॅस एजन्सी 31 हॉटेलची तपासणी. जिल्हाधिकारी अशोक काकडे. रुपये 71,200चा मुद्देमाल जप्त. 3 एजन्सीवर गुन्हे दाखल. 3 जणांना अटक. सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात LPG सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सीची काटेकोर तपासणी करण्यात येते आहे. यासाठी नियुक्त दक्षता आणि फिरत्या पथकांमार्फत 37 गॅस एजन्सीची तसेच 31 हॉटेलची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकूण 71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 एजन्सीवर गुन्हे दाखल आणि 3 जणांना अटक करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याच्या अनुषंगाने आढावा घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलं आहे की सांगली जिल्ह्यात सध्या LPGचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार HPCL कंपनीचा 3,662 मेट्रिक टन, BPCL कंपनीचा 10,039 मेट्रिक टन आणि IOCL कंपनीचा 57 मेट्रिक टन एवढा LPG साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे असणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले. घरगुती LPG गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता आणि फिरते पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. गॅस एजन्सीकडून सिलेंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती LPGचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा तसाच HPCL, IOCL आणि BPCL मार्फत LPG गॅस सिलेंडरचाही पुरवठा करण्यात येतो. हा स्टॉक जिल्ह्यासाठी पुरेसा आहे. डिझेल आणि पेट्रोलमध्ये तर पुढील 8 ते 10 दिवस पुरेल एवढा स्टॉक जिल्ह्यात आहे. LPG गॅस सिलेंडरचाही पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे असे तेथील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मला आश्वासित केलेले आहे. त्यामुळे मी लोकांना असं सांगतो, सर्व सांगलीकरांना अशी विनंती करतो की कृपया घाबरून जाऊ नका. आपल्याला आवश्यक असलेले डिझेल, पेट्रोल आणि LPG गॅस सिलेंडर्स पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आम्ही धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे आणि मागच्या 2 दिवसात साधारणतः 3 गॅस डिस्ट्रीब्युशन एजन्सीजवर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे. पोलिसांनी सुद्धा 3 जणांना अटक केलेली आहे आणि साधारणतः 71,000 रुपयांची मालमत्ता किंवा मुद्देमाल जप्तही करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे एका बाजूला आम्ही चूक करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही हा स्टॉक कसा व्यवस्थितपणे लोकांना उपलब्ध होईल याच्यासाठी या IOCL, BPCL आणि HPCL या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत आम्ही व्यवस्थितपणे सूत्रबद्ध पद्धतीने त्याचं वाटप होईल याच्याबाबत आम्ही कार्यवाही करत आहोत. नमस्कार, मी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली आशिष फुलुके. मी सांगली जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सध्या परिस्थितीत गॅसचा व पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कसल्याही अफवावर विश्वास ठेवू नये व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय श्री अशोक काकडे सर यांनी यांच्या आदेशानुसार 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. त्या कक्षाचा फोन नंबर 0233 2600 असून नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी गॅस एजन्सी तसेच पेट्रोल पंप येथे अनावश्यक गर्दी करू नये ही विनंती. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.